हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आशा करते तुम्ही पण मस्त असाल. तर हा ब्लॉग आहे संडेचा. ॲक्च्युली आम्ही गेलो होतो विवेना मॉलमध्ये, थोडंसं बाहेर आमचं काम होतं. तर आणि येतातच आम्हाला विवेना मॉल पण लागलेला. तर आम्ही म्हटलं चल, ते कामही झालं होतं आणि ऑलमोस्ट मुलाचा अभ्यासही म्हणजे रिव्हिजनही परफेक्ट सगळं व्यवस्थित झालं होतं. म्हटलं चल थोडं माइंड पण फ्रेश करून येऊया आणि थोडं फिरून येऊया, म्हणून आम्ही गेलो होतो विवेना मॉलमध्ये. तर इथं बघितलं, तिथं गेलं, सॉरी फॉर बॅकग्राऊंड नॉईज वन्स अगेन. तिथे आम्ही गेलो होतो होम सेंटरमध्ये मस्त डिस्काउंट वगैरे चालू होतं. ॲक्च्युली रिड्यूसवर बऱ्याचशा वस्तू होत्या, पण ॲक्च्युली बऱ्याचशा म्हणण्यापेक्षा ज्या साध्या साध्या वस्तू त्या रिड्यूसवर होत्या. म्हणजे जे 2 वस्तू या 2, आणि ऑलमोस्ट जे विवेनामध्ये होम सेंटर जे आहे ना, तिथे प्राईज नेहमी हायच असते. ॲक्च्युली काय झालं आहे, आता मुंबईमध्ये आयकिया पण स्टार्ट झालं. ऑलमोस्ट 5 ते 6 वर्ष झाले असेल आयकिया ओपन होऊन. आणि त्याच्यानंतर बाकी इथे प्रोडक्ट असायचे, असं नो डाऊट अबाउट इट, की खूप छान प्रोडक्ट असायचे होम सेंटरमध्ये पण नंतर जी इम्प्रूव्हमेंट झाली ना होम सेंटरमध्ये, ती आयकियानंतरच झाली. कारण की मी आधीपासूनच होम सेंटरला जाऊन व्हिजिट करायचे आणि वस्तू वगैरे आणलेल्या आहेत ना मी बऱ्याचशा. ॲक्च्युली माझ्या घरातला सोफासुद्धा होम सेंटरमधलाच आहे. तर तिथे आम्ही शॉपिंग केली, थोडं मी एक्सप्लोअर पण केलं. मग थोडंसं, आणि नंतर जेव्हा खाली आम्ही येत होतो पार्किंग साईडला जात होतो, तर एका साईडला बुक स्टॉल पण लागले आणि खूप सारे बुक्स होते. ऑलमोस्ट खूप छान बुक्स होत्या. आणि बुक्स म्हटल्यानंतर माझे हस्बंड तिथे जाणार नाही, इट्स नेक्स्ट टू इम्पॉसिबल. ॲक्च्युली ते गेले आणि तिथे पूर्ण सेक्शन होतं ॲक्च्युली, मराठी, हिंदी, इंग्लिश, आणि त्यानंतर लहान मुलांसाठी पण कार्टून्स वगैरे, स्टोरी बुक्सचे वगैरे पण बरेच सेक्शन होते. आता तिथे समोरच एस बिडाचं पण शॉप होतं. ॲक्च्युली माझं खूप मन झालं होतं 1-2 बॅग घ्याव्या, मला आवडल्या पण होत्या, पण मी खूप मनाला कंट्रोल केलं ॲक्च्युली, कारण माझ्याकडे भरपूर साऱ्या बॅग्स आहेत आणि परत बॅग्स म्हणजे नेमकं ठेवायच्या कुठे, हा मोठा प्रॉब्लेम झाला आहे. आणि वन्स अगेन सॉरी फॉर बॅकग्राऊंड नॉईज. ॲक्च्युली माझ्या लहानाची खूप मस्ती चालू आहे. ॲक्च्युली खूप आवाज काढणं वगैरे, खेळणं त्याच्या टॉईजवरनं खूप चालू आहे सध्या. आणि बुक्समध्ये सोबत पण खेळत होता. ॲक्च्युली तोच मी एक बुक रीड करते. तर ॲक्च्युली मी इथे तुम्हाला शॉपिंग दाखवत होते. ॲक्च्युली मी होम सेंटरमधनं काय घेतलं, ॲक्च्युली मी गेले होते जार, सहज विजिट करायला तर गेलेच होते. त्याच्यानंतर मग मला असं वाटलं की जार तिथे होते, पण हे काही रिड्यूसमध्ये नव्हते. ॲक्च्युली हे ओरिजिनल प्राईजमध्येच होते. तर मग मी हे 2 सेट घेतले जारचे. हे मोठे 1.1 लिटरचे जार आहे ॲक्च्युली, आणि यातनं सगळं स्टोअर करू शकतो आपण. डाळी, नंतर स्पायसेस म्हणा, किंवा ड्राय फ्रूट्स, ड्राय नट्स, किंवा कुकीज वगैरे बनवून कधी ठेवले असतील तर त्या, ऑलमोस्ट मसाल्याचे सामान वगैरे ऑलमोस्ट आपण तिथे भरून ठेवू शकतो. ॲक्च्युली माझ्याकडे हे सेट एक ऑलरेडी सेट आहे, एक 6चा, आणि त्याच्यानंतर जी हाफ येते ना 250 आणि 500 ml तो पण ॲक्च्युली सेट आहे. तर मी किचनमध्ये, तुम्ही बघितलंच असेल, किचनमध्ये मी ठेवलं आहे. पण तरी मी स्टिल 2 बॉक्स घेऊन येईल. ॲक्च्युली माझा विचार होता 1 बॉक्सचा, नंतर परत मला असं वाटलं की आणखीन 1 बॉक्स घ्यावा, म्हणून मी आणखीन 1 बॉक्स घेतला. पण हेच सध्या कसं स्टोअर वगैरे करायला ना, हे जरा बरं पडतं ना, हँडी पडतं. आणि ॲक्च्युली कसा प्रॉब्लेम झाला आहे, ऑलमोस्ट तर नाही म्हणता ना, बऱ्याचशा गोष्टी प्लास्टिकच्या मी घराच्या बाहेर काढल्या, म्हणजे किचनच्या बाहेर अशा काढलेल्या आहेत. तर अशा सगळ्याच नाही काढतात, कारण काही काही वस्तू जे प्लास्टिकच्या आहेत त्या नेसेसरी आहेच, काही काही लागतातच. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ना की बुक्स म्हटल्यानंतर माझे हस्बंड घेणार नाही, इट्स नेक्स्ट टू इम्पॉसिबल. तर हे जे थोडे बुक्स घेतले तिकडनं, तिथनं सेक्शनमधनंच ॲक्च्युली त्यांना जे आवडले. आणि मुलासाठी पण, माझ्या मोठ्या मुलासाठी म्हणजे मल्हारसाठी पण 2 बुक्स घेतले आहेत, आणि 2 बुक्स घेतले आहेत. पण ॲक्च्युली काय झालं, ही जी बुक आहे ना, जी मी आता दाखवते, ती बुक माझी आवडली लहाण्याला. ते लहाण्याने मी बघत असतो, त्यात कार्टून्स वगैरे पण आहेत ना, त्याच्यामुळे ते बघत असतो आणि त्याच्यासोबत एक्सप्लोअर करत असतो. म्हणजे असं बघतो की मम्मा वाचते, डॅडी वाचतायत, इवन मग त्याचा मोठा भाऊ म्हणजे मल्हारसुद्धा वाचतो, अभ्यास करतोय. तर त्याच्यासाठी त्याला म्हणजे त्याचं फार लक्ष असतं. आणि ॲक्च्युली याने मला जरासं सुद्धा व्हिडिओ काढू दिला नाही. आणि मेन म्हणजे जेव्हा मी बुक्स करत होते ना, जेव्हा शूट करत होते, तेव्हा सारखं येणं, बुक्स फेकणं चालू होतं, नंतर ते वस्तू घेणं चालू होतं, म्हणजे सगळ्या गोष्टी त्याच्या मस्ती, ऑलमोस्ट त्याची मस्ती चालू होती. आणि ही बुक्स आणली आहे ॲक्च्युली मल्हारसाठी आणल्या आहे. ह्या 4 बुक्सचा सेट आहे. त्यात ना ह्युमन बॉडीचं एक आहे, एक टेक्नॉलॉजीची बुक आहे, आणि एक ओशन लाईफ आहे, आणि मला वाटतं एक रॉक्स अँड फॉसिल समथिंग असं काहीतरी आहे. मला मे बी आय एम प्रोनाऊन्सिंग रॉंग ऑर राईट, आय डोंट नो. ॲक्च्युली रॉक्स अँड फॉसिल समथिंग असं काहीतरी, मला आठवत नाही आता पर्टिक्युलर, कारण की माझ्याजवळसुद्धा बुक नाही आहे. पण अशा 4 सेट जायचा बुक्स आहे, आणि ओपनसुद्धा नाही केली आहे. तो मला मम्मा मी